तर काल संध्याकाळी राजधानी दिल्ली स्फोटानं हादरली। या स्फोटाचं तार आता जम्मू काश्मीर मधल्या पुलवामात उद्ध्वस्त केलेल्या कटाशी जोडलं जात आहे आणि याचं कारण स्फोट झालेली कार ही जम्मू मधल्या डॉक्टर उमर मोहम्मदची आहे। दरम्यान काल डॉक्टर आदिल मोहम्मदच्या घरातून 350 किलो RDX आणि त्याचबरोबर 84 जिवंत काडतुसं आणि 5 लिटर केमिकल सुद्धा जप्त करण्यात आलंय। आदिल अहमदचा डॉक्टर उमर मोहम्मद सहकारी असल्याची माहिती मिळते। काल जम्मू काश्मीरच्या पुलवामातून 7 जणांना अटक करण्यात आली आहे। दरम्यान लाल किल्ला मेट्रो स्टेशन जवळ झालेल्या स्फोटात उमर मोहम्मदचं कार चालवत असल्याचा संशय आहे आणि दरम्यान काल संध्याकाळी 6:52 हा स्फोट झालाय। या स्फोटात 9 जणांचा मृत्यू झालाय आणि त्यातल्या 2 जणांची ओळख सध्या पटली आहे। लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ कारमध्ये हा स्फोट झाला आणि या स्फोटानंतर 3 ते 4 वाहनांना सुद्धा आग लागली आणि त्याचबरोबर जवळ उभ्या असलेल्या इतर वाहनांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। लाल किल्ला मेट्रो स्टेशन जवळ हा स्फोट झाला। यात 9 जणांचा मृत्यू झाला। या कारमध्ये डॉक्टर उमर मोहम्मद असल्याचा संशय व्यक्त होत आहे।